नमस्कार, माझं नाव गौरी पेंडसे. गेली 6 वर्ष मी सेवा सहयोग या संस्थेबरोबर स्वयंसेविका म्हणून काम करत आहे. त्यांचे अनेक प्रकल्प चालतात. मी त्याच्यातल्या उर्मी ह्या प्रकल्पामध्ये स्वयंसेविका म्हणून काम करते. उर्मी ही मुख्यत्वे मासिक पाळीबद्दलची जागरूकता निर्माण करण्याचं काम करते. म्हणजे तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल, पण दर दिवशी पुणे शहरामध्ये 20 टनाहून जास्त सॅनिटरी कचरा गोळा केला जातो आणि हा गोळा करून तो वेगळा करणाऱ्या कामगारांना आरोग्याला हानिकारक अशा वातावरणामध्ये काम करावं लागतं. त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ह्यासाठी आम्ही लाल ठिपका लावलेल्या किंवा रेड डॉट ह्या कागदी पिशव्यांचा प्रसारही करतो. आपल्या महापालिकेने ह्या प्रकारचा कचरा जाळून टाकण्याची व्यवस्था केलेली असते आणि त्यामुळे वापरलेले सॅनिटरी पॅड हे नेहमी कागदातच गुंडाळून टाकले पाहिजेत, ते कधीही प्लॅस्टिकमध्ये गुंडाळले नाही पाहिजे. उर्मीमध्ये आमची मुख्य 3 उद्दिष्ट आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे मासिक पाळीबद्दलची शास्त्रीय माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे. उर्मीचं दुसरं उद्दिष्ट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या महिलांना वेगवेगळी मासिक पाळीसाठीची साधनं आणि त्यांची उपलब्धता ह्याची माहिती करून देणं. उर्मीचं तिसरं उद्दिष्ट आहे मोठ्या प्रमाणावर जे सॅनिटरी पॅड्स वापरले जातात तर त्यांच्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लागणं. तर ह्या 3 उद्दिष्टांवरती जागरूकता निर्माण करत असताना आम्ही महिलांसाठी किंवा शाळेतल्या मुलींसाठी मुलांसाठी आम्ही ही सत्र घेत असतो. मुलांचा मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. ते आपल्या बरोबरच्या मुलींची बहिणींची चेष्टा मस्करी करण्याऐवजी त्यांना त्या काळामध्ये काही मदतीचा हात देता येईल का ह्याचा विचार करतात. मुला मुलींना हा विषय रंजक व्हावा ह्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधनंही तयार करतो. जसं की आम्ही वेगवेगळे खेळ तयार केले आहेत, शब्दकोडी तयार केली आहेत. उर्मीला आता 7 वर्ष झालेली आहेत आणि गेल्या वर्षीचं काम बघितलं तर आम्ही वर्षभरामध्ये साधारणपणे 10,000हून जास्त महिला आणि मुली आणि 1200 मुलं यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. या सगळ्या कामामध्ये आम्हाला अनेक हातांची गरज आहे आणि त्यामुळे मी ह्या माध्यमाद्वारे असं निवेदन करू इच्छिते की ज्यांना कोणाला हा विषय महत्त्वाचा वाटतोय आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आपण हातभार लावावा असं वाटतो, त्यांनी जरूर उर्मीसाठी स्वयंसेवक म्हणून किंवा व्हॉलेंटियर म्हणून काम करायला आम्हाला संपर्क साधावा. समाज माध्यम सांभाळण्यासाठी मदत करू शकता तुम्ही, आम्हाला रेड डॉट बॅग बनवून देण्यासाठी मदत करू शकता की आमची एखादी सामाजिक माध्यमावरची पोस्ट जर का तुम्ही रिशेअर केलीत तर त्यांनी सुद्धा आमच्या कामामध्ये हातभार लावल्यासारखाच आहे. 36हून अधिक औषधी वनस्पतींनी समृद्ध अशा आयु रोज आयुर्वेदिक च्यवनप्राश तर्फे कलानंदिनी टीम आणि नवदुर्गा यांना हार्दिक शुभेच्छा.